ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम सौराष्ट्रीकुमारनाथांच श्रीशैल्यमल्लिकार्जुनम उज्जन्यामहंकाल ओंकारमबलेश्वरम परल्यावजनाथांच डाकिन्या भीमाशंकरम शेतुबंधे तु रामेशम नागेशम दारुकावणे वारणशा तु विश्वेश त्र्यंबकम गौतमी तटे हिमालय तु केदार गुणेशम शिवालय इति द्वादश ज्योतिर्लिंगायनी नमो नमः। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदिक्साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिः अर्ध्यानगम्य वंदे विष्णुं भवभयहारं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुता स्तुन्वन्ति दैवैस्तवैर्वेदै काङ्गपदक्रमोपनिषदं गायन्ति यमकामगा ध्यानावस्थि तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुपुराकुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। ओम कालपर्यंत आपण 14व्या अध्यायापर्यंत निरूपण पाहिलेले आहे। आता आज आपल्याला 15वा अध्याय पाहायचा आहे। पंचदशो अध्याय श्री भगवान वाच। पहिल्या श्लोकातच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेशाचा प्रारंभ करतात आणि म्हणत आहेत की ऊर्ध्वमूलम अधम शाखम अश्वत्थम प्राहुरवयम छंदांशी यश पर्णानी यक्तम वेदक वेदवित। श्री भगवान म्हणतात की आदिपुरुष परमेश्वरूपी मूळ आखलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी आखलेल्या ज्या खंखार रूप अक्षत वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटले आहेत त्या खंखार रूप वृक्षाला जो मनुष्य मुळाखेत तत्वता जाणतो तो वेदाचे तात्पर्य जाणणारा आहे। आता कोणत्याही झाडाची मुळं जी आहेत ते जमिनीमध्ये असतात, परंतु हे भगवंतरूपी जे झाड आहे त्याला अश्वत्थ वृक्षाख म्हटलेले आहे आणि याची मुळं जी आहेत ती वरच्या दिशेने आहेत। मग त्याच्या आता तिची मुळं वरच्या दिशेने आहेत। मग मूळ कोण तर मुख्य मूळ हे स्वतः भगवंताला म्हटलेले। त्याच्यानंतर त्या अश्वत्थ वृक्षाची म्हणजे हे जे झाड आहे अश्वत्थ वृक्ष एक उपमा देऊन ते सांगू लागलेत। तर त्याची मुख्य फांदी जी आहे ती आहे ब्रह्मदेव रूप आणि हे सुद्धा अविनाशी म्हणजे कधीच नष्ट न होणारा आहे। त्याच्यानंतर या झाडाची पाने जी आहेत ती वेद आहेत, वेदाला त्या झाडाची पाने म्हणते। त्याच्यानंतर हे पूर्ण अशा प्रकारचं जे वृक्ष आहे याला जो जाणतो तत्वता त्यालाच पूर्ण वेदांचं तात्पर्य जाणणारा मनुष्याख म्हटलेलं आहे। मग आता त्याच्यानंतर आता याचं आणखी थोडंसं विश्लेषण जे आहे करून भगवंत सांगतात की अधच्छ वर्ध्वम प्रकृता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषय प्रवाला अधच्छ मुलानी अनुकंततानी कर्मानुबंधनी मनुष्यलोके। त्या खंखार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषय भोगरूप अंकुराच्या देव मनुष्य आणि पशुपक्षादी अनुरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत। तसेच मनुष्ययोनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिले आहेत। आता ह्याचे जे आहेत हे म्हणजे ह्या खंखार वृक्षाचे जे फांद्या आहेत कुठं पसरलेले आहेत वर ऊर्ध्वलोकामध्ये म्हणजे ब्रह्मलोकापासून स्वर्गलोकामध्ये, त्याच्यानंतर स्वर्गलोकापासून या पृथ्वी लोकावरती हे जे आहेत फांद्या पसरलेले आहेत। आणि मग याचे कोण आहेत मनुष्य आहेत, विविध पशुपक्षी आहेत, हे सर्वत्र पसरलेले आहेत। आता याच्यामध्ये मुख्य जे आहे मनुष्य जो आहे तो मनुष्य मात्र अहंता ममता रूपी ह्याची जे मुळं आहेत म्हणजे खाली म्हणजे हे पृथ्वीलोकामध्ये आणि वर म्हणजे कुठं ऊर्ध्वलोकामध्ये। ऊर्ध्वलोक म्हणजे कोणतं ऊर्ध्वलोक म्हणजे परत तेच ब्रह्मलोक आणि स्वर्गलोक आणि ह्याचं जे आहे खालचं रूप म्हणजे नरक आणि त्याच्यानंतर हे पृथ्वीलोक अख्या याला सांगितलेलं आहे। आता यापुढे भगवंत काय म्हणतात न रूपम शेय तथोपलभ्यते नांतो न चादीर्णच खम प्रतिष्ठा अश्वत्थमेनम कुविरुढ मूलम अखंग शक्त्रेन दृढेन चित्वा। या खंखार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे ते विचारकाली आढळत नाही, कारण याचा आदी नाही अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही। म्हणून या अहंता ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या खंखारूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून टाकावे। आता याला काय म्हणतात हे खंखार वृक्ष जे आहे याचं खरं पाहिलं तर आधी म्हणजे सुरुवात कधी झाली हे माहिती नाही आहे,
त्याच्यानंतर याचा कधी अंत पण नाही, म्हणजे अंत ह्या खंखार वृक्षाचा अंत कधी होणार आहे हे पण माहिती नाही. मग ह्याचं एका जागी म्हणजे स्थिरता नाही, प्रत्येक वेळेला बदल होत राहतं, असं ह्याचं स्वरूप आहे. आणि बरं हे खंखार वृक्ष कशाने होतं, म्हणजे याला बाकीचे आता आपल्या झाडाच्या मुळाला जे आहे त्याला खनिज द्रव्य वगैरे पृथ्वीतून मिळतात. त्याप्रमाणे या खंखार वृक्षाला जे आहे याला कुठून मिळतात, तर आपल्या मनुष्यामध्ये आपण मनुष्य म्हणून जेव्हा जन्म घेतलेले तर इथे अहंता आणि ममता अशा प्रकारे हे माझं हे तुझं असं म्हणून, किंवा हे मी आणि हे माझं अशा प्रकारे जेव्हा आपलं गर्वानं आपण आपले कार्य करतो, त्यामुळं ते निर्माण होणारे जे कर्म आहेत आणि त्याच्यापासून निर्माण होणारी जी कर्मफले आहेत त्यामुळं हे खंखार वृक्ष वृद्धिगंत होत आहे, म्हणून वाढत आहे. म्हणजे हा वृक्ष का बरं वाढत आहे, तर आपल्या ह्या गर्वानं वाढत आहे. तत्पदम तत्परिमार्गितम यस्मिन गता न निवर्तती भूय तमेव चादम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रकृता पुराणे. त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. जेथे गेलेले मनुष्य खंखारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन खंखार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निधिध्यासन केले पाहिजे. आता जे मनुष्य या भगवंताला या खंखार वृक्षाला पूर्णपणे जाणून घेतात, असे ते जाणून घेतलेले मनुष्य जे आहेत त्या खंखार वृक्षाच्या पलीकडे जातात आणि पलीकडे जाऊन भगवंताचं ज्ञान तत्वता स्वरूपता जाणून घेतात आणि मग ते भगवंताला शरण जातात. त्यामुळे काय होतं, तर भगवंताच्या स्वरूपाचं पूर्णपणे मनन निधिध्यासन चिंतन करून पूर्णपणे भगवंताला जाणून घेतात. मग असे जे मनुष्य आहेत ते पूर्णपणे भगवंतालाच प्राप्त होतात. निर्माण मोहा जितखंग दोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख खंगे गचंते अमुडा पदम अवयम तत. ज्यांची मान व मोह नष्ट झाले आहेत, ज्यांनी आसक्तीरूप दोष जिंकलेला आहे, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती झालेली आहे आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत, असे ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. आता हे पदाला कोण पोचतात, जे मनुष्य या खंखार वृक्षाला जाणलेले आहेत, ज्यांच्या सर्व प्रकारचे मान आणि अपमान असे द्वंद्व नष्ट झालेले आहेत, अनेक प्रकारचे मोह नष्ट झालेले आहेत, ज्यांनी आसक्तीरूप दोष जो आहे त्याला जिंकलेला आहे, म्हणजे कामासक्तीरूप जे कर्म करायचे त्यांना ज्यांनी जिंकलेलं आहे आणि पूर्ण फळाची जी आहे ती कामना न करता सर्व प्रकारची कामना न करता फलाची इच्छा न ठेवता सर्व प्रकारची कर्मे करतात, असे जे महात्मे आहेत ते महात्मे या सर्व द्वंद्वापासून मुक्त होऊन भगवंताला म्हणजे अविनाशी परमपदाला प्राप्त होतात. न तत भाग्यते कुर्यो न शशांको न पावका यत गत्वा न निवर्ते तद्धाम परमम. ज्या परमपदाला पोचल्यावर माणशी फिरून या खंखारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र प्रकाशित करू शकतो, ना अग्नी, तेच माझे परमधाम आहे. आता भगवंत सांगतात की त्या परमभात कखा आहे, ते परमपद कखा आहे, तर त्या परमपदाला अग्नी प्रकाशित करू शकत नाही, सूर्य प्रकाशित करू शकत नाही, ना चंद्र प्रकाशित करू शकत नाही. असं जे परमपद आहे ते माझं परमपद आहे. परंतु त्या परमपदाला प्रकाशित करू शकणारं आणि त्या परमपदाचं ज्ञान करणारं ते मात्र प्रत्येकांच्या भूतमात्रांच्या शरीरामध्ये असणारा क्षेत्रज्ञ जीवात्मा जो आहे तो मात्र त्याला प्रकाशित करून त्याचं ज्ञान करून घेऊ शकतो. मग त्या अंशाला काय म्हणतात ते भगवंत पुढे सांगत आहेत. ममे वंशो जीवलोके जीवभूत कणातना मन शक्तानी इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती. या देहात हा कणातन जीवात्मा क्षेत्रज्ञ जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो. अशा प्रकारचा या सर्व भूतमात्रांच्या शरीरामध्ये असणारा जो जीवात्मा क्षेत्रज्ञ जीवात्मा जो आहे तो प्रत्यक्षपणे भगवंताचा अंशच आहे आणि तो काय करतो तर तो या शरीरामध्ये राहून मनाला आणि या सर्व इंद्रियाला आकर्षित करतो आणि आकर्षित करून आपल्या स्वरूपाकडे वळतो. म्हणून ते त्या मनानं आणि इंद्रियांना जाणणं गरजेचं आहे. शरीरम यदम वापनोती यचा उत्क्रमाती ईश्वर गृहेत्वता आणि खय्याती वायुर्गंधा निवाशियात. वारा जशा वाक्याच्या वक्तूतून वाक घेऊन स्वतःबरोबर नेतो तसाच देहाधिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो
त्या शरीरातून मनाकहित स्वतःबरोबर इंद्रिय बरोबर घेऊन नवीन शरीरात मिळणाऱ्या नवीन शरीरामध्ये तो जातो. काय होतं पहा, जेव्हा आता आपण काय करतो, वारा वाहू लागला, आपण इथे उदबत्ती लावलेली आहे, तर उदबत्ती लावलेलं जे आहे हा गंध घेऊन काय करतो, आपल्या नाकापर्यंत वारा जो आहे तो येतो आणि ते गंधाचं आपल्याला ज्ञान होतं. मग त्याप्रमाणेच काय होतं, तर हा क्षेत्रज्ञ जीवात्म्याच्या अंशामुळे मन, अंतकरण, मन, बुद्धी हे काय करतात, तर आपल्याबरोबर सर्व प्रकारचे कर्माचे कर्मफळ जे आहेत ते स्वतः हा सूक्ष्म देह घेऊन जातो. आणि तो कुठे जातो, तर या शरीराच्या देहपतनानंतर म्हणजे मृत्यूनंतर दुसऱ्या शरीरामध्ये जातो आणि त्यावेळचे कर्माचे जे आहेत त्या कर्मफलानुसार ते पुढील कर्म प्रारब्ध बनून त्याला म्हणजे प्राप्त होतात आणि पुढे प्रमाणे तो शरीराची कर्मे तो करतो नवीन कर्माप्रमाणे. श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषाणुपसेवते. हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयाचा उपभोग घेतो. मग आता हा उपभोग घेणारा कोण आहे कुठल्या ह्याच्याने, तर ज्याला जीवात्मा म्हटलेला आहे आपण, पण तो जीवात्मा नसून तो सूक्ष्मदेह आहे. तर सूक्ष्मदेह कशापासून बनलेला आहे, अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्यापासून बनलेला आहे. मग तो काय करतो, पंचज्ञानेंद्रिय जे आहेत पंचज्ञानेंद्रियाद्वारे सर्व विषयाचा तो भोग घेतो आणि तो भोग घेतलेला त्याच्यापासून जो अंतकरण, मन, बुद्धी रूपी जो सूक्ष्मदेह आहे तो मात्र त्या विषयाचा भोग घेतल्याने तोच सर्व कर्माचा भोगता, सर्व फलाचा भोगता आणि पुढे खुदा सर्व कर्माचा भोगता होणारा तो सूक्ष्मदेहच आहे, जीवात्मा नाही. उत्क्रामतम स्थितम वा अपि भुज्यानम वा गुणानिवेतम विमुढा नानो पश्यंती नान चक्षुषा. शरीर सोडून जात असताना किंवा शरीरात राहत असताना किंवा विषयाचा भोग घेत असताना किंवा 3 गुणांनी युक्त असतानाही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत. केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वता ओळखतात. आता ह्या शरीराचा मृत्यू होतो त्यावेळेला प्रत्येकजण त्या सूक्ष्मदेह जो आहे तो या शरीराला सोडून जात असतो, परंतु प्रत्येक मनुष्य या शरीराला आणि त्या क्षेत्रज्ञ जीवात्म्याच्या ज्ञानाला ओळखतो का, तर ओळखत नाही. तर काही तत्वता जाणलेले ज्ञानी लोक जे आहेत, जे तत्वता भगवंताला जाणलेले आहेत, असे मनुष्य जे आहेत ते कर्मयोगाद्वारा किंवा ज्ञानयोगाद्वारा किंवा ध्यानयोगाद्वारा भगवंताला जाणतात आणि ते भगवंताला जाणून या शरीरापासून ते विलिप्त होतात आणि नवीन कर्म त्यांच्यापासून निर्माण होत नाहीत आणि नवीन जे पापकर्म किंवा पुण्यकर्म आहेत त्याला ते धारण करत नाहीत, म्हणून ते नवीन शरीराला प्राप्त होत नाहीत. म्हणजे नवीन जन्म मरण चक्र परंपरेला प्राप्त न होता ते डायरेक्टच भगवंताला प्राप्त होतात, असं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. यतंतो योगिनांचयनं पश्यन्ति आत्मनि अवस्थितं यतंतो अपि अकृतात्मानो नैनं पश्यन्ति न चेतका. योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या त्या आत्म्याला प्रयत्नानेच तत्वता जाणतात, परंतु ज्यांनी आपले अंतकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत. जे योगी लोक आहेत, योगी लोक म्हणजे कुणाला म्हणायचं, योगी लोक म्हणजे जे कर्मयोगाने, ज्ञानयोगाने, ध्यानयोगाने भगवंताला प्राप्त केलेले आहेत त्यांनाच योगी जन म्हणतात. याच्या व्यतिरिक्त जे अज्ञानी लोक आहेत ते आपल्या अंतकरणाला शुद्ध करत नाहीत आणि केलेले नाहीत असे मात्र मनुष्य भगवंतालाही जाणत नाहीत, आत्मस्वरूपालाही जाणत नाहीत. म्हणून मग ते असे लोक जे आहेत ते परत परत पुन्हा पुन्हा जन्म मरण चक्र या परंपरेला प्राप्त होतात. यद आदित्यगतम तेजम जगत भाकयते अखिलम यच्चंद्रमाशी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम. सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व जगाला प्रकाशित करते, जे तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे तू जाण. आता भगवान श्रीकृष्ण काय म्हणू लागलेत पहा, सूर्यामध्ये जे तेज आहे आणि या पूर्ण ब्रह्मांडाला जे तेज प्रकाशित करतं, त्याच्यानंतर अग्नीमध्ये जे तेज आहे, त्याच्यानंतर चंद्रामध्ये जे तेज आहे ते माझंच तेज आहे. तसेच या सर्व भूतमात्रांच्या शरीरामध्ये जे तेज आहे म्हणजे जे क्षेत्रज्ञ जीवात्मा आहे ते माझंच अंश आहे हे तू जाण आणि ते जाणून जे आहे त्या सर्व कर्मापासून, त्या कर्मफलापासून तू विलुप्त हो असं भगवंत सांगत आहेत. गामाविष्यची भूतानी धारयामी अम ओजका पुष्णामी औषधी सर्वा कोमोभूत्वा रकात्मक. आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रथ रूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतीचे पोषण करतो. आता भगवंत काय म्हणू लागलेत,
या पृथ्वीमध्ये शिरून मी सर्व भूतमात्रांना जे आहे ते धारण करतो. म्हणजे पृथ्वी जी आपण म्हणतो पृथ्वी माता आपल्या सर्व भूतमात्रांना धारण केलेली आहे. परंतु खरं पाहिलं असता भगवंताच्या पृथ्वीमध्ये स्वतः शिरून ह्या सर्व आपल्या भूतमात्राला संपूर्ण प्राणीमात्रांना आणि संपूर्ण वनस्पतीला जे आहेत ते भगवंतच धारण करीत आहेत. त्याच्यानंतर चंद्र जे आहे चंद्रामुळे वनस्पती दृढ होतात. म्हणजे वनस्पतीचं पोषण जे आहे चंद्रामध्ये असलेल्या तेजानं वनस्पतींचं पोषण होतं. तर हे चंद्रामध्ये जे पोषण करण्याची शक्ती आहे ते भगवंतामुळेच शक्य आहे असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापानखमायुक्ता पचामी अन्नम चतुर्विधम. मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व आपानाने संयुक्त वैश्वानरूप अग्निरूप होऊन 4 प्रकारचे अन्न पचवतो. आता पहा, आपल्या शरीरामध्ये जठराग्नीच्या रूपाने जो अग्नी आहे तो अग्निसुद्धा भगवंताचाच अंश आहे. आणि आपलं जे अन्न पचवतो तो जठराग्नी म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचंच ते तेज आहे असं भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. सर्वस्यच अहमृद्धी सन्निविष्टो मत स्मृती अज्ञान महपोनच वेदेश्च सर्वरमेव वेदो वेदांतकृत वेदवितच यवमहम. मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपोहनी होतात. सर्व वेदाकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. भगवंत काय म्हणू लागलेत, मी सर्वच भूतमात्रांच्या शरीरामध्ये म्हणजे अंतर्यामी शरीरामध्ये कुठं हृदयामध्ये मी राहिलो आहे. कशा रूपाने राहिलो आहे तर क्षेत्रज्ञ जीवात्माच्या रूपाने मी राहिलो आहे असं स्वतः भगवंत आपल्याला सांगत आहेत. त्याच्यानंतर जे स्मृती आहे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं आठवण येतं ते त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं हे तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान आपल्याला कुणामुळं प्राप्त होतं तर ते भगवंताचा अंश जे शरीरामध्ये आपल्या बसलेला आहे ज्याला आपण क्षेत्रज्ञ जीवात्मा म्हणतो त्यांच्यामुळं आपल्याला ते हे ज्ञान प्राप्त होतं. त्याच्यानंतर वेदांताला जाणणारं वेदांना जाणणारं हे सर्व कोण आहे तर हे क्षेत्रज्ञ जीवात्माच आहे. म्हणजे हे ज्ञान आपल्याला काय भेटू लागलं आहे तर या क्षेत्रज्ञ जीवात्म्यामुळं आपल्याला हे ज्ञान भेटत आहे. द्वाविमो पुरुषो लोके क्षर अक्षर यवच क्षर सर्वाणी भूतानी कुटस्थो अक्षर उच्चते. या विश्वामध्ये नाशवान आणि अविनाशी असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. त्यामध्ये सर्व भूतमात्राची शरीरे ही नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो. आता दुसऱ्या प्रकारे बघून सांगू लागेल. क्षर आणि अक्षर आपण पाहिलेलं आहे. क्षर म्हणजे काय, जे नाशवान आहे जे नष्ट होतं त्याला क्षर. आणि अनश्वर जे आहे जे कधीही नष्ट होत नाही त्याला काय म्हटलेलं आहे, अक्षर म्हटलेलं आहे. जे कधीही नष्ट होत नाही त्याला अक्षर म्हणतात. मग अक्षर ह्या शरीरामध्ये काय, या शरीरामध्ये 2 आहेत, क्षर आणि अक्षर. तर हे नष्ट होणारं जे शरीर आहे ते क्षर आहे आणि नष्ट न होणारं क्षेत्रज्ञ जीवात्मा जो आहे तो काय आहे, अक्षर आहे. त्याच अक्षर जीवात्म्याला या श्लोकामध्ये कुटस्थासुद्धा भगवंतांनी म्हटलेलं आहे. तो जो आहे तो भगवंताचा अंश आहे. उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहृत यो लोकत्रयम अविनाश्य बिभर्ती अवया ईश्वर. परंतु या दोन्हीपेक्षाही उत्तम पुरुष तर निराळाच आहे जो दोन्ही लोकांमध्ये प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो. याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो. आता आपण 2 पुरुष पाहिलं, एक क्षर आणि एक क्षर. म्हणजे हे सगळ्यांचे जे शरीर आहेत ते क्षर आहेत आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो धारण करणारा जीवात्मा आहे तो अक्षर आहे. मग ह्या दोन्हीपेक्षाही जो उत्तम आहे जो की ह्या सर्वचा अंश आहे आणि तो मुख्य अंशी रूप आहे त्याला मात्र काय म्हणतात, त्याला अविनाशी परमात्मा म्हणजे त्याला अविनाशी परमात्मा आणि पुरुषोत्तम स्वरूप भगवंत असं म्हणतात. त्याचेच हे दोन्ही अंश आहेत असं भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. यक्ष्मात शरमाती तो अहमक्षरात अपिच उत्तम अतोक्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तम. कारण मी नाशवान जड वर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदातही पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे. मग असे ह्या दोन्हीही क्षर आणि अक्षराहून जे पलीकडे आहेत त्या हे दोन्ही क्षर आणि अक्षर यांना एक प्रकारचं पुरुष म्हणलं. पुरुष म्हणजे आत्मा. यांच्या पलीकडे जे आहेत त्यांना म्हटलं पुरुषोत्तम. पुरुषोत्तम म्हणजे काय, आता आपण मनुष्याला जे आहेत पुरुषसुद्धा म्हटलं जातं. तर ह्या सर्व मनुष्यापेक्षाही जे उत्तम आहेत त्यांना पुरुषोत्तम म्हटलं जातं. मग अवतार शरीर धारण केलेलं जे शरीर आहे त्यालाही पुरुषोत्तम म्हटलं जातं.
आता आज आपण जन्माष्टमी आहे, तर जन्माष्टमीच्या रूपानं भगवंत श्रीकृष्णाने जे अवतार धारण केलेले आहेत तर ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम स्वरूप आहे. त्या अवतार शरीराला पुरुषोत्तम म्हणतात. कारण का, तर ह्या मनुष्य शरीराहून ते फारच वेगळं शरीर आहे, जे की शुद्ध चैतन्य गण आहे, जे की आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर वेगळं आणि आपला जीवात्मा वेगळं असं आहे. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये त्यांचा जीवात्मा वेगळा आणि हा त्यांचा शरीर वेगळा असं काहीच नाही आहे. तर ते शरीर आणि शरीरामध्ये असला जीवात्मा ते दोन्हीही एकच आहेत, म्हणून त्यांना पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. अशा त्या पुरुषोत्तम स्वरूप भगवंताचं आज जे आहे ते जन्माष्टमी आपण साजरी करतो. यो मामेव खमुडो जानाती पुरुषोत्तम खर्ववित भजती माम खर्व भावेन भारत. हे भारता, जो ज्ञानी मनुष्य मला अशा प्रकारे तत्वता पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वस्व पुरुष या रीतीने नेहमी मला वासुदेवच परमेश्वरालाच बसतो. असा जो मनुष्य आहे, जो तत्वता भगवंताला पुरुषोत्तम म्हणून जाणतो, असा जो मनुष्य आहे त्या मनुष्याला भगवंतानी ज्ञानी म्हटलेलं आहे. आणि असा जो ज्ञानी महात्मा आहे तो मात्र भगवंतामध्येच कायमस्वरूपी विलीन आहे. म्हणजे या देहामध्येही असताना तो देहाहून वेगळाच आहे असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये म्हणत आहेत. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ यतत बुद्ध्वा बुद्धिमानशात कृतकृतच्च भारत. हे निष्पाप अर्जुना, असे हे अतिरहस्यमय गुप्त शास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्वत ज्ञान करून घेतल्याने सर्व मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतात. अशा प्रकारे जो मनुष्य पुरुषोत्तम स्वरूप भगवंताला जाणतो, त्याच्यानंतर क्षररूपी या शरीराला जाणतो आणि अक्षररूपी आपल्या जीवात्मा कुटस्थाला जाणतो, असा तो जो मनुष्य आहे तो महात्मा मनुष्य तो या भगवंतालाच प्राप्त होतो. आणि तो भगवंतालाच प्राप्त होऊन या जन्म मरण चक्रापासून तो विलुप्त होतो, म्हणजे त्याच्यापासून तो मुक्त होतो, त्यालाच मोक्ष प्राप्तीला जातो असं भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये सांगत आहेत. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तम योगो नाम पंचदशो अध्याय. अशा प्रकारचं ओंकार रूपी भगवंताचं वर्णन करणारे हे भगवद्गीता नावाचं एक उपनिषद आहे, ज्यामध्ये ब्रह्मविद्याचं आणि अनेक योग शास्त्रांचं वर्णन झालेलं आहे, जे की भगवान श्रीकृष्णांच्या आणि अर्जुनाच्या संवादामधून उत्पन्न झालेलं. इथं हा पुरुषोत्तम योग नावाचं अख्खं 15वा अध्याय इथे समाप्त झालेले आहे. ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणी, भगवान शिवांच्या चरणी, माझ्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करून इथेच थांबूया. ओम.